हॅलो गाइज, वेलकम बॅक टू चॅनल. हे पोस्टर बघा. या पोस्टरवर गुजरातीमध्ये आणि इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे आणि त्यात असं लिहिलेलं आहे की तुम्ही पान खाऊन रस्त्यावर थुंकू शकत नाही. कामगार असतील आपल्याकडे गुटखा खाणारे, तर ते बिहार, यूपी असं जर स्टिरियोटिपिकल जर बोललं तर त्यांना ना गुजराती कळणार आहे ना इंग्लिश कळणार आहे. मग हे कुणासाठी लिहिलेलं आहे? तर तुम्ही थोडंसं झूम करून बघितलं तर हे लेस्टर पोलिसने लिहिलेलं आहे. लेस्टर सिटी नावाची एक सिटी आहे युनायटेड किंगडम मध्ये. आपण आता इंग्लंड पर्यंत पोहोचलेला आहे हा गुटखा आणि तिथंही माणसं गुटखा खाऊन थुंकायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तिथल्या पोलिसांनी 150 रुपये नाही, 150 पौंड इतका दंड लावलेला आहे गुटखा खाऊन थुंकण्यावर. आपलं सगळ्यांचं एकमेव ध्येय आहे की पूर्ण जग केसरी झालं पाहिजे. गुटखा खाऊन का होईना, तिथे थुंकून का होईना, आपण आता सुरुवात केलेली आहे. आपण भारत आता पूर्णपणे लाल केलेला आहे. त्यानंतर आपण आता युके मध्ये गेलेलो आहे. युके मध्ये रस्ते लाल करत आहे. तर हेच आपलं ध्येय आहे की पूर्ण जग आपल्याला काबीज करायचं आणि सगळं लाल करून टाकायचे आहे. एखादी सुशोभित गोष्ट असते, त्याच्यावर एखादा व्यक्ती गुटखा खाऊन थुंकतो तर त्याच्या मनात तो एक आर्ट क्रिएट करतो. स्प्लॅश मारलाय, बट तो जो आर्टिस्ट असतो त्याची किंमत समाजात कमी झालेली आहे. तुम्ही जर हा मॅप बघितला असेल तर याच्यामध्ये काय लिहिले, पर्सेंटेज ऑफ मेन 15 वर्षापासून 19 वर्षापर्यंत, 49 वर्षापर्यंत 2019 ते 21 मध्ये सर्वे केला. तर याच्यात बघा गुटखा खातायत. गुजरातमध्ये सगळ्यात जास्त दिसतंय. 33.6% लोक गुटखा खातायत गुजरातमध्ये. लोएस्ट बघितलं तर मेघालय दिसतंय मला. मेघालयमध्ये कमी खातायत. हो, नागालँडमध्ये सगळ्यात जास्त खातायत. गुजरात अँड नागालँड आर डिवायडेड बाय डिस्टन्स बट युनायटेड बाय गुटखा. कुछ भी म्हणजे यूपी, उत्तर भारतात बघा सगळ्याला लाल करून टाकलाय. महाराष्ट्रात 15% आहे प्रमाण. आंध्रमध्ये 1%. हो, तिकडे दारू जास्त पितात. केरळमध्ये 0.6% आहे. मग या गुटखा खाणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत ते पण बघायला लागलेच. गुटखा खाणार नाही, गुटखा बनवणार आहे. हे जे आर्टिस्ट आहेत आपले, या आर्टिस्टना कलर कोण पुरवतंय? DS ग्रुप, धर्मपाल ग्रुप जो की रजनीगंधा बनवतो, माणिकचंद RMD बनवते, गॉडफ्रे पान विलास बनवते, कोठारी प्रॉडक्ट पान पराग बनवतात, विमल ग्रुप विमल पान मसाला बनवते, विमल तर बोलो जुबा केसरी, अशोक अँड कंपनी पान बहार बनवते, शिखर ग्रुप शिखर पान मसाला बनवते, राजश्री पान मसाला, रौनक ग्रुप रौनक पान मसाला आणि गोवा गुटखा यांनी ऑनेस्ट आहेत. हे बघा बाकीच्यांची कशी कोठारी प्रोडक्ट्स, रौनक ग्रुप, हे गोवा गुटखा इंडस्ट्री सरळ नावातच लिहून टाकली तिने. आम्ही गुटखा बनवतो, बाकी काय बनवत नाही. गोवा प्रचंड पैसा कमवतात या, आणि याची किंमत आपल्या गरीब लोकांना भोगावी लागते. या पैशाची जगाच्या 86% ओरल कॅन्सर हा फक्त गुटखा खाल्यानं होतो. म्हणजे तुम्ही बघू शकता, एक स्टडी झाला 2022 ला, त्यात 1,20,000 लोकांना जर ओरल कॅन्सर झाला असेल असा मुकेशवाला, तर 83,000 लोक ती भारतातली होती गुटखा खाणार. भयानक परिस्थिती आहे ही. अजून एक शॉकिंग फॅक्ट आहे ते बघा, 50 लाख मुलं 15 वर्षाखालची गुटखा खातात भारतात. आणि असं नाही की फक्त मेन खातात, वुमन पण गुटखा खाण्यात पुढे आहेत. 20% रुरल एरियामध्ये सगळ्यात जास्त हे गुटखा खातात. आता गुटख्यामध्ये कसं आहे, तंबाखू गुटखा किंवा काही असे याच्यात तुमचे दोन्ही हात जे आहेत ते एंगेज नाहीत होत. सिगरेटमध्ये कसा एक हात एंगेज होतोय, एक हात मोकळा राहतोय. ड्रिंक करताना एक हात एंगेज राहतोय, दुसरा हात. पण जेव्हा तुम्ही लेबर म्हणतो आपण, एखादा कुठलाही काम करणार आहे, सपोज एक गवंडी आहे, तो काम करणार आहे, तर तो गुटखा तोंडात टाकतो, त्याचे दोन्ही हात कामासाठी मोकळे. हे वन ऑफ द मेन बिहेवियर आहे गुटखाचं कन्झम्पशन वाढण्याचं. सेकंड, त्याने भूक लागत नाही. म्हणजे इतर सरळ लिहिलंय इथं, याच्यात ना काही असे पदार्थ असतात जसं मॅग्नेशियम आहे, जे की अतिशय घाण आपल्या बॉडीसाठी. ते भूक मिटवतं. नट लीड्स टू डिमिनिश हंगर, इथं असं लिहिलेलं आहे. रिलॅक्सेशनची फील करून देतं. असल्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला 1.5, 2, 5, 10, 15, 20 रुपये मध्ये जर मिळत असतील, तर एक कामगाराला याच्यापेक्षा जास्त मील कोणता असेल? एका साईडला तुम्हाला बर्गर, फ्राईज आणि कोकचा मील आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे विमल प्लस टिंगचा मील आहे. तुम्ही कोणता चूज करणार? ऑफकोर्स तुम्ही वर्कर आहात, तुम्ही हे चूज करा. हे काय आहे फालतू मॅकडॉनल्ड्स वगैरे, हे पण गाणंच आहे. जर तुम्ही गुटखा खात असाल आणि जर रस्त्यावर थुंकला तर त्याच्यात TBचे विषाणू पण असतात, व्हायरस. तो TB पसरण्याचा पण धोका आहे गुटखा खाणाऱ्यांपासून. आणि एक महत्वाचा शॉकिंग फॅक्ट म्हणजे पूर्ण भारतामध्ये गुटखा बॅन आहे. तुम्ही इथं जर बघितलं नाही, 2012-13 एक आपण बिल बनवलेलं आहे, आपलं काय म्हणायचं कायदा बनवलेला आहे फूड अँड सेफ्टी मध्ये, ज्याच्यात रेग्युलेशन टाकलेले आहेत की स्मोकलेस पदार्थ जे आहेत जसं की गुटखा आहे स्मोकलेस, तो पूर्णपणे बॅन करून टाकलेला आहे. ह्या फॅक्टवर कोण विश्वास ठेवणार? जर तुम्ही गुटखा इन पार्लमेंट असं सर्च केलं तर पहिला फोटो आलाय रवी किशनचा. हे उत्तर प्रदेश असेंब्लीमध्ये कोणतर गुटखा खाऊन थुंकलं ते असेंब्लीमध्ये.
आपण हे बघितले की गुटखा बनवणारे या सगळ्या कंपनीज होत्या मग अशी रजनीगंधा वगैरे. गुटखा खाणारा जो ऑडियन्स आहे तो पण बघितला आपण UP, बिहार, गुजरात, राजस्थान इकडचा आहे. मग यांना कनेक्ट करणारा एक दुवा आहे. जर तुम्ही गुटख्याच्या ऍड्स बघितल्या एकापेक्षा एक ऍड असतात ना, म्हणजे अशी रॉयल फॅमिली असते, घोडे मागे पळत असतात, असा राजमहल असतो, किंवा एक सक्सेसफुल बिझनेसमॅन CEO लेवलचा, म्हणजे गुटखा खाणारी माणसं 5 रुपयाचा त्यांच्याकडे 5,000 कोटीची कंपनी असल्यासारखं दाखवलं जातं. ऍडचे जे टॅगलाईन आहेत ना, यांचे टॅगलाईन बेस्ट असतात. गुटख्याच्या टॅगलाईन, सॉरी टू से, हे वाक्य मी कधी म्हणेन मला वाटलं नव्हतं, पण गुटख्याच्या टॅगलाईन सगळ्यात बेस्ट असतात. आता गुटखा, आता इथे काय लिहिले बघा, ॲस्पिरेशनल टॅगलाईन्स असतात, जसं की विमलचे बोलो जुबा केसरी. आता एक तर त्यात केसर घालणं म्हणजे केसर एवढं महाग आहे आधीच, तर त्यांची टॅगलाईन आहे, विमलची टॅगलाईन आहे बोलो जुबा केसरी. रजनीगंधाचे मुंह में रजनीगंधा कदमों में दुनिया. आता अशी टॅगलाईन दिल्यावर का एखादा कामगार असेल तो चौताळून उठून काम नाही करणार? हे खा तू गुटखा आणि मुंह में रजनीगंधा कदमों में दुनिया लाव तू. अजून एक आहे रजनीगंधाची, यू ही नहीं मैं रजनीगंधा बन जाता हूँ. ओके, हे कुणी लिहिले? सलमान खान लिहिले काय? पान बार पहचान कामयाबी की. तर त्याची सक्सेस कशात मोजणार तुम्ही? त्याचं सक्सेस तुम्ही किती मोठं घर किंवा किती मोठी गाडी, तो पान बार खातोय का नाही याच्यावर आहे. यानंतर पान पराग, धूम मचा दे रंग जमा दे. आणि याच्यात अजून एक क्लासिक टॅगलाईन लिहिलेलं आहे, बारातियों का स्वागत पान पराग से कीजिए. म्हणजे लग्नात येणाऱ्या प्रत्येकाला मस्त पैकी गुटखा खायला द्या, असं हा म्हणतोय. राजश्री हा जरा प्रोग्रेसिव्ह आहे. यांनी खतरनाक ऍड्स केलेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं, कपूर जे येतात ग्लासने पाणी पितात, पाण्याशिवाय आयुष्य काही नाहीये, पाणीच सगळ्यात महत्वाचं आहे, आणि पाण्याचा घोट घेतात आणि ठेवतात टेबलवर, आणि पुढे राजश्री पान मसाला. काही संबंध या दोन गोष्टींचा? अशा सगळ्या राजश्री पान मसालाच्या ऍड आहेत. आणि त्यांची टॅगलाईन जी आहे, स्वाद में ही सोच आहे. वाह, स्वाद घेतलाय का कोणी गुटखा खाणाऱ्याचा? तर खूप भयानक पॅन्डेमिक आहे हा, जो की आपण सगळ्या जगामध्ये पसरवत आहे. UK मध्ये पसरलाय, हळूहळू अमेरिका, इकडे जपान. जापनीज लोकांच्या कंट्रीत जाऊन थुंकू नका, नाहीतर आधीच ते स्वच्छतेसाठी हे असतात, स्वच्छतेसाठी अग्रेसर, म्हणजे त्यांचं रक्तात स्वच्छता आहे ती. तिथे जाऊन थुंकू नका फक्त. आणि गुटखा खाऊ नका, आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि चॅनेलला लाईक करा यार, चॅनेलला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे अवघड होते मग पुढे व्हिडिओचं. सो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.